नमस्कार. मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या सगळ्यांनाच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्यम मूलतत्त्वम म्हणजेच सुदृढ आणि संपूर्ण जीवनाची आपल्याला मिळणारी ही गुरुकिल्ली. सर्वाधिक आयुष्य आपल्याला जपण्यासाठी निरोगी आयुष्य आपण कसं घालवलं पाहिजे हे आपल्याला समजतं ते साम संजीवनीच्या कार्यक्रमातूनच. धनसंपत्तीची कितीही श्रीमंती असली तरी तिचा आनंद घेण्यासाठी मात्र आवश्यकता असते ती आरोग्य संपदेचीच. या आरोग्याची सर्वांगीण माहिती करून घेण्यासाठी आपण वेळोवेळी भेटत आलो. आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळत गेलं ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचं. आरोग्य कसं राखायचं, प्रकृती कशी जपायची, आजार कसे रोखायचे ह्याची माहिती आपल्याला अगदी घर बसल्या मिळते ती साम संजीवनीमध्येच. आज आपण या साम संजीवनीचा 1000वा भाग सादर करीत आहोत. हे शिवधनुष्य पेलणं शक्य झालं ते तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळेच. साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना साम संजीवनीच्या परिवाराकडून मनपूर्वक आभार आणि सादर प्रणाम. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आम्हाला लाभून दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. सध्या आरोग्याविषयी खूप जागरूकता आलेली आहे आणि आपण बरेचसे कार्यक्रम पाहतो, खूप सारं ऐकतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही त्रास होतो, रोग होतो, तेव्हा त्याला असं वाटतं की मला सर्व माहिती आहे, परंतु हा माझा रोग जरा वेगळा आहे आणि जोपर्यंत डॉक्टर मला प्रत्यक्ष माझ्याविषयी सांगत नाहीत तोपर्यंत काही त्याचं समाधान होत नाही. म्हणून प्रत्यक्ष डॉक्टरांशी संवाद साधता यावा आणि तुमच्या प्रश्नाची प्रत्यक्ष उत्तरं तुम्हाला मिळावीत या हेतूने हा जो साम संजीवनीचा कार्यक्रम आहे तो करायचं ठरवलं आणि आज आता हा आपला 1000वा एपिसोड आहे आणि सर्व आपल्या प्रेक्षकांच्या साहाय्याने आणि तुम्ही प्रश्न घेऊन येता, त्याची उत्तरं मिळतात आणि हा कार्यक्रम असाच पुढे राहावा अशा मी शुभेच्छा देतो. साम संजीवनीची मुळातच संकल्पना ही डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचीच. श्री गुरुजींना आम्हा सगळ्यांकडून सादर आभार. आजचा हा 1000वा एपिसोड आपण सादर करीत आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सुखी घर कोणतं बरं जिथे आजार नाही, सुखी कुटुंब कोणतं जिथे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची किल्ली असते ती एका स्त्रीच्या हाती. परंतु या गृहलक्ष्मीच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते ती मात्र आपणच. कारण सध्या तिला ग्रासलं आहे ते थायरॉईडसारख्या आजाराने. मग ह्या आजाराची आज आपण माहिती करून घेणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे प्रश्न हे आमच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोचवाल. पण आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शोणाल जाधव. आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साम संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, काय सांगाल आपण आपल्या कार्यक्रमाबद्दल? शिल्पा, पहिले तर हे माझं मी सौभाग्य समजते की आज सामचा वर्धापन दिन आहे, आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि साम संजीवनीचा 1000वा एपिसोड आहे. तर हे माझं इतका दुर्मिळ योग आज आलेला आहे आणि हे माझं सौभाग्य आहे की आजच्या दिवशी मला काही माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला भेटते आणि आजच्या दिवशी मी सामच्या टीमच्या सहवासामध्ये आली आहे. साम संजीवनीची पूर्ण टीम ही नेहमीच कार्यरत असते की जास्तीत जास्त माहिती साम टी व्हीकडून साम संजीवनीमार्फत लोकांपर्यंत पोहोचत राहावी याच्यासाठी. आणि मला तुझंही हार्दिक अभिनंदन करायचं आहे कारण की साम संजीवनीची वाटचाल ही मी सुरुवातीपासून पाहत आलेली आहे आणि अगदी जवळून पाहिली आहे आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत अगदी 1000 एपिसोड्स होईपर्यंत तू साम संजीवनीचा आधारस्तंभ आहे. तर त्याच्यामुळे तुझेही कौतुक आणि तुझंही अभिनंदन. संपूर्ण साम टी व्हीचे, साम संजीवनीच्या पूर्ण टीमचे मी हार्दिक अभिनंदन करते. थँक्यू डॉक्टर, मनपूर्वक आभार. तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा आपला स्वातंत्र्य दिन, साम टी व्हीचा वर्धापन दिन आणि साम संजीवनीचा 1000वा भाग, हा सगळा जो दुर्मिळ योग आलेला आहे तर ह्यांना जर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील, थायरॉईडसारख्या आजारांवरती काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील, होमिओपॅथीमध्ये असे कोणते उपचार सांगितले आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आज आम्हाला फोन करा. यासाठी म्हणून तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे. चला तर आपल्या 1000व्या भागाला सुरुवात करूया का? डॉक्टर, खरं तर हायपोथायरॉईड हा आजचा आपला विषय आहे. पण हे जाणून घेण्यापूर्वी मुळातच थायरॉईड म्हणजे काय हे जरा मला सांगता का?
हो बरोबर आहे. आपण नेहमीच ऐकतो ना की हायपोथायरॉईड झाला आणि हायपोथायरॉईडमुळे तिला हा प्रॉब्लेम झाला, हायपोथायरॉईडमुळे तिचं वजन वाढलं. पण हायपोथायरॉईड हा नेमकी काय प्रॉब्लेम आहे ते आधी आपण समजावून घेऊयात. थायरॉईड म्हणून एक ग्लँड असतं जे आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाची एक जागा आहे त्याच्यामध्ये वसलेलं असतं. आपण इथे बघूया त्याची सिच्युएशन कशी असते. ॲक्च्युली हे थायरॉईड ग्लँड इथे असतं, पण त्याचं जे हॉर्मोन रिलीज होतात याच्यामध्ये बघूयात आपण. हे बघ हायपोथॅलॅमस, या हायपोथॅलॅमसमध्ये पिट्युटरी ग्लँड असतं ज्याच्यामध्ये खूप सारे हॉर्मोन्स, ग्रोथ हार्मोन, अँटिरियर पिट्युटरी हॉर्मोन, हे सगळे हॉर्मोन्स रिलीज होत असतात. आणि ह्या पिट्युटरी ग्लँडमध्ये हॉर्मोन रिलीज होतात आणि मग ते खाली थायरॉईड हॉर्मोनमध्ये येतात. ओके, हे बघ फ्रंट व्ह्यू आहे. हे थायरॉईड ग्लँड इकडे आहे, पण ह्या ग्लँडला वरून सिग्नल्स येतात, मेंदूतून हायपोथॅलॅमसच्या भागातून सिग्नल येतात आणि इकडे थायरॉईडची निर्मिती होते, थायरॉईड हॉर्मोनची निर्मिती होती. तर जेव्हा हा थायरॉईड हॉर्मोन, हे बघ इथे मगाशी पण मी सांगितलं की हायपोथॅलॅमस आणि इकडनं थायरोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन, TRH हॉर्मोन निर्माण होतात आणि हे हॉर्मोन्स थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन निर्माण करतात आणि हे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन खाली येऊन जो ॲक्च्युअल गळ्यामध्ये आतमध्ये थायरॉईड ग्लँड असतो त्याला उत्तेजित करतात आणि ट्रायआयडोथायरोनिन आणि थायरॉक्सिन, T3 आणि T4 असे 2 प्रकारचे थायरॉईड हॉर्मोन्स निर्माण करतं. आणि एकंदरीत बघायला गेलं तर थायरॉईड आपल्याला साधारण माहिती असतं की थायरॉईड ग्लँड गळ्यामध्ये असतो, आतमध्ये असतो, पण त्याची निर्मिती जी आहे किंवा त्याला उत्तेजन करण्याची प्रक्रियाची जी आहे ती मेंदूतून हायपोथॅलॅमस या भागातून होते. तर अशा प्रकारे थायरॉईड हा आजार झाला की काहीतरी ह्या मेकॅनिझममध्ये डिस्टर्बन्स येतं आणि मग हे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे, जे हायपोथायरॉईड ह्या आजारामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, हे वाढायला लागतं आणि याच्यामुळे पुढे जे थायरॉईड ग्लँडमध्ये थायरॉईड हॉर्मोन्स निघतात T3 T4 ते कमी होतात आणि मग एकंदरीत आपल्याला हायपोथायरॉईड आजाराची लक्षणं दिसायला लागतात. मग हे हायपोथायरॉईड म्हणजे नेमकं काय असतं? हायपोथायरॉईडमध्ये काय होतं तर नावामध्येच आहे, हायपो म्हणजे कमी आणि थायरॉईड म्हणजे थायरॉईड हॉर्मोन. म्हणजे एक तर ह्या थायरॉईड हॉर्मोनची निर्मिती ही कमी व्हायला लागते किंवा जर का जे निर्माण होत असते तर त्या मेकॅनिझममध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे T3 T4 चे सिक्रेशन कमी व्हायला लागते. म्हणजे थायरॉईड ग्लँड जो आहे ना किंवा थायरॉईड ग्लँड आहे तो एकटाच असा विभाग आहे की ज्याच्यामुळे थायरॉईड हॉर्मोन्स बनले जातात, T3 T4 बनले जातात. तर म्हणजे बॉडीचा जो थायरॉईड हॉर्मोनचा सोर्स आहे तो फक्त थायरॉईड ग्लँडमधूनच आहे आणि त्याला उत्तेजित करतं हायपोथॅलॅमस. मग त्याच्यामध्ये काही बिघाड होतो आणि त्याच्यामुळे सिक्रेशन गरजेपेक्षा कमी होतं. आणि हे जे थायरॉईड हॉर्मोन आहे ना, हे मेटाबॉलिझम आपण म्हणतो, ज्याला आपण चयापचय म्हणतो, चयापचयासाठी अतिशय आवश्यक असते. म्हणजे बॉडीची पूर्ण एनर्जी रिलीजिंग कपॅसिटी आणि आपण जे खातो ते न्यूट्रिशन इंजेक्शन कपॅसिटी, ही सगळी कपॅसिटी थायरॉईड हॉर्मोन बॅलन्स करत असतं आणि त्याच्यामुळे जेव्हा थायरॉईड हॉर्मोनची निर्मिती कमी होते तेव्हा आपण हायपोथायरॉईड झालं असं म्हणतो. अच्छा, मग डॉक्टर या हायपोथायरॉईडचे काही प्रकार असतात का? हो नक्कीच, याचे प्रकार पण आहेत, त्याची कारणं पण आहेत. प्रत्येक प्रकाराची कारणं वेगळी आहेत. आपण इथे बघूयात शिल्पा की हे बघ मगाशीच मी सांगितलं की इथे थायरॉईड रिलीजिंग हॉर्मोन्स इन्क्रीज होतं, वाढतं आणि त्याच्यामुळे आपोआपच थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे हे वाढलं. पण याच्यामुळे इथे जे निर्मिती होते प्रॉपर थायरॉईड हॉर्मोन्सची T3 T4 ती कमी होते आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला इथून इथपर्यंत असा तो प्रवास आहे थायरॉईडचा, हा आपल्याला प्रॉब्लेम जाणवायला लागतो. तर याचे प्रकार कसे आहेत की एकतर प्रॉब्लेम याच्यामध्ये कुठे येतो किंवा प्रॉब्लेम डोक्यामध्ये हायपोथॅलॅमसमध्ये येतो. म्हणजे त्याचे प्रकार सांगायचे झालं तर प्रायमरी हायपोथायरॉईड, सेंट्रल हायपोथायरॉईड आणि जन्मापासून असलेला हायपोथायरॉईड, कंजेनायटल हायपोथायरॉईड. एक क्लिप आणली आहे, आपण बघूया तिकडे. हे बघ, हा प्रायमरी हायपोथायरॉईड, सेंट्रल हायपोथायरॉईड आणि कंजेनायटल हायपोथायरॉईड. मग आता प्रायमरीमध्ये काय होतं की आयोडीन कमी होतं. बेसिकली थायरॉईडचा प्रॉब्लेम आपण नेहमी ऐकतो की नाही, आयोडाइज्ड फूड खा, आयोडाइज्ड सॉल्ट खा, ज्याच्यामुळे थायरॉईड तुम्हाला त्रास देणार नाही. तर ते आयोडीनचं सिक्रेशन किंवा आयोडीनचं कन्झम्पशन आपलं कमी होतं आणि त्याच्यामुळे खूप वेळेला आपल्याला प्रायमरी हायपोथायरॉइडिझम हा प्रकार दिसतो. किंवा ऑटोइम्युन थायरॉइडायटिस,
त्यालाच आपण हशीमोटोस थायरॉइडायटिस पण म्हणतो, म्हणजे क्रोनिक इन्फ्लमेटरी थायरॉइडायटिस आहे ते. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या बॉडीमध्ये थायरॉइडच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात आणि आपले स्वतःचे बॉडीचे सेल्सच त्या थायरॉइडवर अटॅक करायला लागतं, थायरॉइड ग्लँडवर अटॅक करायला लागतं. त्याच्यामुळे ते ऑटो इम्युन म्हणजे आपली इम्युनिटीच आपल्यावर घातक ठरते. तर तो एक कारण असू शकतो आणि त्याच्यामुळे हायपोथायरॉइड हा प्रकार आपल्याला जाणवतो. त्या व्यतिरिक्त थायरॉइडक्टोमी आहे, म्हणजे कधी कधी थायरॉइड काढलं जातं किंवा थायरॉइडचा एखादा भाग काढला जातो काही कारणास्तव, तर त्या केसेसमध्ये पण प्रायमरी हायपोथायरॉइडिझम दिसण्यात येतं. कधी कधी रेडिओ आयोडीन ट्रीटमेंट आहेत, आयोडीनची ट्रीटमेंट दिली गेली तर त्याच्यामुळे पण त्याची कपॅसिटी कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मेडिसिन्स. म्हणजे खूप वेळेला आपण बघतो की अँटी डिप्रेसंट्स घेतले जातात, मूड डिसऑर्डरसाठी काही औषधं घेतले जातात. त्याच्यामध्ये लिथियम कार्ब नावाचं एक औषध आहे. ओके. त्याचे फार इफेक्ट्स आहेत की ज्याच्यामुळे थायरॉइडची कपॅसिटी कमी होते सिक्रेशनची. किंवा काही कफ सिरप आहेत ज्याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाईड असतं, तर त्या कफ सिरपमुळे सुद्धा परसिस्टंट यूज ऑफ दॅट कफ सिरप कॅन ऑल्सो लीड टुवर्ड्स हायपोथायरॉइडिझम. अच्छा. ओके, हे प्रायमरी हायपोथायरॉइड झाला. दुसरा प्रकार आहे सेंट्रल. सेंट्रल म्हणजे नावातच आहे ना की काहीतरी वरच्या भागामध्ये गोंधळ आहे. मग त्याच्यामध्ये कसं होतं की ज्या भागामधनं ॲक्च्युली थायरॉइड खाली ग्लँड थायरॉइड हॉर्मोन्स करायला उत्तेजन करतं किंवा सिग्नल्स देतं, त्या भागामध्ये प्रॉब्लेम होतो. मग तो भाग आहे पिट्युटरी ग्लँडचा, जसं आपण मगाशी बघितलं. मग तिकडे कधी काही ट्युमर्स येतात, जसं मेनॅन्जिओमा आहे किंवा ॲडिनोमा आहे, पिट्युटरी ॲडिनोमा आहे, किंवा काही मॅलिग्नन्सीज आहेत, मिलॅनोमा आहेत. तर अशा ट्युमर्समध्ये ना ते कॉम्प्रेशन होतं पिट्युटरी, त्याच्या खाली थायरॉइडचा भाग आहे, हायपोथॅलॅमस आहे. मग त्यामुळे थायरॉइड सिक्रेशनच होत नाही, TSHचंच लेवल डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे पुढचा सगळा प्रवास डिस्टर्ब होऊन जातो. किंवा कधी कधी सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पिट्युटरी ग्लँडमध्ये कधी कधी काही इन्फेक्शन होतात, कधी ट्युबरक्युलोसिस होऊ शकतं किंवा काही सिफिलिस आजार होऊ शकतात की ज्याच्यामुळे पुढचा प्रवास डिस्टर्ब होतो आणि थायरॉइड हॉर्मोन्स रिलीज होत नाही. शेवटचा आणि इम्पॉर्टंट प्रकार आहे कंजेनायटल. कंजेनायटल नावातच आहे ना, कंजेनायटल म्हणजे जन्मजातच काही प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, थायरॉइड डिसजेनेसिस. म्हणजे डिसजेनेसिस म्हणजे जनरेशनमध्येच काहीतरी प्रॉब्लेम येतो की त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या थायरॉइड ग्लँडमध्ये प्रॉब्लेम आहे आणि थायरॉइडचं सिक्रेशन ॲब्सेंट आहे किंवा होतच नाही आहे. किंवा डिसहॉर्मोनोजेनेसिस म्हणजे हॉर्मोन्सच सिक्रेट होत नाही, वरून जे TRH आणि TSH व्हायला पाहिजेत पिट्युटरीमधून काही डेफिशियन्सीज आहेत की ज्याच्यामुळे ते वरूनच सिक्रेशन होत नाही आहे. किंवा काही सिंड्रोम असतात जन्मापासूनचे, किंवा मॅटर्नल आयोडीन डेफिशियन्सी ऑर एक्सेस. म्हणजे बाळ जेव्हा पोटात असतं ना तेव्हा आईला ड्युरिंग प्रेग्नन्सी काही प्रॉब्लेम असतो थायरॉइड रिलेटेड. मग कदाचित त्यावेळेस तिच्या वूममध्ये म्हणजे पोटामध्ये कमी आयोडीन बाळामध्ये गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे काहीतरी जन्माच्या वेळेस बाळाला प्रॉब्लेम येतो. किंवा कधी कधी जास्त प्रमाणात आयोडाइज्ड फूड घेतलं जातं किंवा आयोडाईड कन्झम्पशन आणि ते ट्रान्सफर होतं फीटसमध्ये आणि त्याच्यामुळे जन्मापासूनच काहीतरी थायरॉइड रिलेटेड व्यंग घेऊन बाळ येतो. तर अशा केसेसमध्ये पण हायपोथायरॉइड आपल्याला दिसण्यात येतं. अँटी TSH रिसेप्टर अँटीबॉडीज, मगाशी आपण जे म्हटलो ते की स्वतः बॉडीज आपल्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनवायला लागतं थायरॉइडच्या अगेन्स्ट. आणि काही आजार असतात जन्मापासूनचे, कंजेनायटल डिसऑर्डर असतात ज्याच्यामध्ये मोठे दुसरे आजार असतात की ज्याच्याबरोबर जोडीने हा थायरॉइड येतो. लहान मुलांमध्येच नाही, इवन मोठ्यांमध्ये आपण बघतो की परसिस्टिंग डायबिटीस मलायटिस, खूप दिवसांपासून डायबिटीस आहे आणि मग कालांतराने ती व्यक्ती थायरॉइडला पण सामोरे जाते. किंवा परसिस्टिंग एखादा मोठा आजार आहे, एंडोक्रायनल डिसऑर्डर आहे, काही हॉर्मोन रिलेटेड डिसऑर्डर आहे. मग एक हॉर्मोन डिस्टर्ब झालं की कालांतराने दुसरे हॉर्मोन्स, थायरॉइडसारखे हॉर्मोन्स पण डिस्टर्ब होतात. असे अनेक कारणं आहेत जे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मोडले जातात. नक्कीच डॉक्टर, आता ही तुम्ही सगळी कारणं सांगितलेली आहेत, पण हल्ली जर आपल्याला बघायला गेलं की लहान मुलांना देखील, लहान मुली ज्यांचे पाळी सुरू झालेला आहे अशा मुलींना थायरॉइड असतो किंवा मग थायरॉइडचे जे प्रमाण आहे ते आपल्याला वाढतानाच दिसत आहे आणि ह्याला कोणी आजार म्हणून कोणी ॲक्सेप्टच करत नाहीये. मग नेमकी काय लक्षणं आढळतात किंवा नेमकं काय असतं या थायरॉइडचं, काय आपण त्याच्यावरती होमिओपॅथी उपचारांनी मदत घेऊ शकतो हे नक्कीच जाणून घेऊया. पण वेळ झाली एका ब्रेकची, घेतोय छोटासा ब्रेक.